शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बिनविरोध निवडणुकांवर महत्त्वाचे मत मांडले आहे। जिथे बिनविरोध निवडणूक झाली आहे तिथे मतदान प्रक्रिया पुन्हा घ्यावी असे म्हणत त्यांनी लोकशाही प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली। लोकांना मतदानाचा अधिकार मिळायलाच हवा, तो कोणत्याही कारणाने हिरावून घेता कामा नये असे त्यांनी स्पष्ट केले। बिनविरोध निवडणुकांमुळे लोकशाहीचा आत्मा कमकुवत होतो असा आरोपही त्यांनी केला। या वक्तव्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत नवी चर्चा सुरू झाली असून निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात, हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे। शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार, पण तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे। जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रिया ही नव्याने राबवली गेली पाहिजे।